कृष्णारी आज उत्पत्ती एकादशी आहे। आज आळंदीला खूप मोठी यात्रा त्या ठिकाणी भरलेली आहे। आळंदीला सध्या माऊलींचा समाधी उत्सव खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने त्या ठिकाणी साजरा केला जात आहे। माऊलीचा समाधी उत्सव अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी उत्सव म्हटल्यानंतर आपल्याला अनेक काही गोष्टी आठवतात। त्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे माऊलींची समाधी ही संजीवन समाधी आहे। तर माऊलीची समाधी ही संजीवन समाधी आहे म्हणजे काय, या विषयावर आपल्याला चर्चा करायची। भारतामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला अनेक समाध्या दिसतात। माणूस मेल्यानंतर अनेक ठिकाणी त्या मृत व्यक्तीची सुद्धा समाधी बांधल्या जाते। एखादा व्यक्ती मेला आणि त्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा त्याच्या घरचे किंवा त्याचे नातेवाईक त्या ठिकाणी समाधी बांधतात। तर अशा अनेक ठिकाणी आपल्याला समाध्या दिसतात। दिल्लीला राजघाटावर सुद्धा आपल्याला महात्मा गांधीजींची समाधी दिसते। अशा अनेक समाध्या आहेत। त्याच पद्धतीने अनेक महात्म्यांनी जिवंत सुद्धा समाध्या घेतल्या आहेत। त्या सुद्धा समाध्या आपल्याला भारतामध्ये दिसतात। समाधी बांधण्याची परंपरा ही आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे। पण मग आपण मेल्यानंतर ज्यावेळेस त्या व्यक्तीचे मृत व्यक्तीचे नातेवाईक जी समाधी बांधतात, त्या समाधीमध्ये आणि संजीवन समाधीमध्ये काय अंतर आहे, किंवा जे काही महात्मे जिवंत समाधी घेतात त्या समाधीमध्ये आणि संजीवन समाधीमध्ये काय अंतर हे आपल्याला बघायचं आहे। तर मुळात जर आपण बघितलं तर समाधी हा शब्द आपल्याला अष्टांग जो योग आहे त्यामध्ये ज्या 8 पायऱ्या सांगितल्या आहेत त्यातील शेवटची पायरी म्हणजे आपल्याला समाधी ही आहे। तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या ज्या 8 पायऱ्या आहेत त्यातील शेवटची पायरी म्हणजे समाधी। पातंजल योगसूत्रामध्ये किंवा पतंजलींनी लिहिलेल्या योगसूत्रामध्ये, ज्याला आपण पातंजल योग दर्शन सुद्धा म्हणतो, त्यामध्ये याचा सखोल अभ्यास त्या ठिकाणी केला आहे। भारतीय दर्शन परंपरेमध्ये महत्त्वाचे आपण 9 दर्शन मानतो, ज्यामध्ये 6 आस्तिक दर्शन आणि 3 नास्तिक दर्शन आहे। तर त्यामध्ये न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, सांख्य आणि योग असे हे 6 आस्तिक दर्शन आहे। आणि 3 नास्तिक दर्शन म्हणजे चार्वाक, जैन आणि बौद्ध। ज्याप्रमाणे 6 आस्तिक दर्शन आहे त्याचप्रमाणे 6 नास्तिक दर्शन सुद्धा मानण्याची परंपरा आहे। तर 6 नास्तिक दर्शन ज्यावेळेस मानल्या जाते तर त्यामध्ये बौद्ध या दर्शनाचे 4 भाग त्या ठिकाणी, म्हणजे एका बौद्ध दर्शनाचे 4 दर्शन करून 4 ते बौद्ध दर्शनाचे 4 भाग आणि चार्वाक आणि जैन हे 2 अशी मिळून ते 6 नास्तिक दर्शन सुद्धा आपण मानतो। तर 6 नास्तिक आणि 6 आस्तिक असं मानल्यानंतर 12 महत्त्वाचे दर्शन आपल्या भारतीय दर्शनात ठरतात। आणि 3 नास्तिक दर्शन मानले तर 6 आस्तिक आणि 3 नास्तिक अशी 9 महत्त्वाचे दर्शन आपल्यामध्ये मानण्याची पद्धत आहे। तर यामध्ये सुद्धा या वेगवेगळ्या दर्शनामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे योगावर सुद्धा त्यांनी आपापल्या पद्धतीने चिंतन केलं आहे। भारतीय दर्शनामध्ये योगावर आणि समाधीवर यावर खूप मोठं चिंतन आपल्याला झालेलं दिसतं। तर यामध्ये योग दर्शनामध्ये याचा सखोल त्या ठिकाणी चिंतन आपल्याला मिळेल। तर मुळात समाधी म्हणजे काय, तर चित्तवृत्तीचा निरोध करणे म्हणजे समाधी असं आपल्याला योग दर्शन सांगतं। म्हणजे पातंजल योग दर्शन किंवा पतंजलींचे योगसूत्र तुम्ही जे काही म्हणाल, तर योग दर्शनामध्ये चित्तांच्या वृत्ती रोखल्या जाणे, संपूर्ण चित्तांच्या वृत्ती रोखल्या जाणे किंवा त्या नाहीशा होणे म्हणजे समाधी असं त्या ठिकाणी समाधीची व्याख्या केलेली आहे। चित्तवृत्ती निरोधः, तर चित्तांच्या वृत्ती रोखल्या जाणे म्हणजे समाधी। पण अद्वैत वेदांताने याची पुढची पायरी आपल्याला सांगितली आहे। तर अद्वैत वेदांत म्हणजे काय, तर जे आपण 6 आस्तिक दर्शन बघितले तर त्यामध्ये पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हे जे 2 दर्शन आपण बघितले, तर पूर्वमीमांसाला फक्त मीमांसा सुद्धा म्हटल्या जाते। म्हणजे पूर्वमीमांसाला फक्त मीमांसा सुद्धा म्हणण्याची पद्धत आहे।
आणि उत्तर मीमांसाला त्या ठिकाणी वेदांत दर्शन म्हणण्याची आपल्यामध्ये पद्धत आहे. तर या वेदांत दर्शनामध्ये अनेक आपल्याला आचार्य झालेले दिसतात, जसं की रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य. त्याच पद्धतीने शंकराचार्य झालेले आहे. तर या आचार्यांनी आपापलं मत त्या ठिकाणी वेदांत दर्शनामध्ये आपल्याला सांगितलं. तर मध्वाचार्यांनी द्वैत मत सांगितलं, रामानुजाचार्यांनी विशिष्ट अद्वैत सांगितलं, तर शंकराचार्यांनी अद्वैत फक्त. तर अद्वैत मत जे काही अद्वैत वेदांत दर्शन आहे, तर अद्वैत वेदांतामध्ये याची पुढची म्हणजे जी आपण चित्तवृत्तींचा निरोध करणे म्हणजे समाधी किंवा चित्तवृत्ती रोखल्या जाणे म्हणजे समाधी हे बघितलं, तर त्याची एक पुढची पायरी आपल्याला अद्वैत वेदांत सांगते. ते म्हणजे की चित्तांच्या वृत्तींचा निरोध करणे किंवा चित्तांच्या वृत्ती रोखल्या जाणे म्हणजे समाधी, ठीक आहे. पण या चित्ताचा पंचमहाभूतामध्ये विलय करणे म्हणजे समाधी असं ते मानतात. आणि याच्याही पुढची पायरी म्हणजे संजीवन समाधी आहे. म्हणजे चित्ताचा पंचमहाभूतामध्ये विलय करणे ठीक आहे, पण त्याचसोबत जीवनाचा किंवा आपल्या प्राणाचा सुद्धा या पंचमहाभूतामध्ये विलय करणे म्हणजे संजीवन समाधी आहे. तर या संजीवन समाधीला प्राप्त करणे ही खूप अवघड गोष्ट आहे. खूप कमी योग्यांना ही संजीवन समाधी ही स्थिती प्राप्त होते. त्यामध्ये उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपले माऊली संत ज्ञानेश्वर महाराज हे संजीवन समाधीचं एक अप्रतिम उदाहरण आहे. कारण अनेक योग्यांना ही स्थिती साधणं अवघड आहे. खूप कमी योगी या स्थितीला जाऊन पोहोचतात. म्हणून आपण ज्ञानेश्वर महाराजांना योगियांचा राजा म्हणतो. तर संजीवन समाधी आपल्या वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की संजीवन समाधी अर्थात माऊली त्या ठिकाणी आजही जिवंत आहे. तर अशी श्रद्धा, असा विश्वास आजही माऊलींविषयी आपल्या वारकऱ्यांमध्ये आहे. वारकरी समाधी सोहळ्याला जातात, समाधी सोहळ्याचा आनंद घेतात, माऊलींचं दर्शन घेतात. इतरही लोकांनी आळंदीला जावं, समाधी सोहळ्याचा आनंद त्या ठिकाणी उपभोगावा, माऊलीचं दर्शन घ्यावं. तर आपण आता पुढील भागामध्ये आणखीन एक नवीन विषय घेऊन भेटू. रामकृष्ण हरी.